नमस्कार. कलडोनमध्ये गॅस गिझरच्या रिपेरिंगच्या कामासाठी आलो होतो. ॲक्च्युली प्रॉब्लेम हा किरकोळ होता. जसं की तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर ही स्प्रिंग तुटली होती. आम्ही याचं अल्ट्रेशन करून आहे तीच रिपेरिंग केलेलं आहे. आता महत्त्वाचं तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे काय आहे या ठिकाणी, की हे तुम्ही पाईप पाहताय, गॅसची इनलेटची पाईप आहे. याच्यातून गॅस गिझरसाठी गॅस येत असतोय. तरी पाईप जवळपास आता 5 वर्ष पाठीमागे एक्सपायर झालेली आहे आणि बऱ्याचशा लोकांना या पाईपबद्दल इन्फॉर्मेशन नसते. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ बनवतोय मी, की प्रत्येकी 5 वर्षानंतर ही जी पाईप तुम्ही पाहताय, ते गॅस गिझर असो किंवा तुमच्या घरातली शेगडी असो, प्रत्येकाला एकच पाईप असतो आणि तो 5 वर्षांनी खराब होत असतोय. कंपनीची एक्सपायर डेट ही 5 वर्षाचीच असते. 5 वर्ष तुम्ही पाईप आरामात वापरू शकताय. मग दाखवायचं म्हटलं या ठिकाणी बघा लिहिलेलं या ठिकाणी क्लिअरली, की दुसरा महिना 2015 आणि त्यानंतर चेंज बिफोर सांगितलं फेब्रुवारी 2020 मध्ये तुम्ही पाईप चेंज करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ शेअर करा ज्या लोकांना म्हणजे माहीत नसेल, तर प्रत्येकाला याची माहिती मिळेल. धन्यवाद.